हाय फ्रेंड्स, चला बनवूया इन्स्टंट बीटरूट इडली। तर त्यासाठी एक बीटरूट साल काढून तुकडे करून घेतलं होतं। थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे, लसूण टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण छान पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट झाल्याच्यानंतर बघा या पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 वाट्या ओट्स टाकत आहोत आपण। ओट्स इडली बनवून राहिलेलो आहोत, तर 2 वाट्या ओट्स टाकून राहिलेली आहे। प्लेन ओट्स आहे आणि 2 वाटी रवा टाकत आहे। सारखं प्रमाण घ्यायचं आहे। जेवढे ओट्स घेतलेली आहे तेवढंच रवा घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेतलं आणि बघा किती सुंदर रंग दिसत आहे। पॉट धुवून थोडंसं पाणी टाकून राहिलेली आहे आणि 10 मिनटं आपण याला झाकून ठेवून देऊ। 10 मिनटाच्या नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण 1 पाऊच इनो टाकत आहे। इनोच्या जागेवरती तुम्ही खायचा सोडा पण टाकू शकता। आता हे बॅटर आपलं जास्त असल्यामुळे आपण 1 पूर्ण पाऊच टाकलेला आहे, तुम्ही कमी पण टाकू शकता आणि या पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे। आणि फेटल्याच्या नंतर आता आपण इडली पात्रामध्ये इडली बनवून घ्यायची आहे। खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जे बीटरूट खात नाही या पद्धतीने तुम्ही मुलांना बीटरूट चारू शकता। 10 मिनटं स्टीम करून घेतलेलं आहे आणि लगेच ही इडली तयार होते। तर बीटरूट इडली ही तयार आहे। तुम्ही सांबार चटणीसोबतही खाऊ शकता आणि मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। खूप टेस्टी अशी झालेली आहे आणि हेल्दी रेसिपी आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।